नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्रों, मी अमोल देशमुख स्वागत करतो। जलसंधारण विभागाचा 3 जुलैला संजयजी राठोड यांनी 8767 पदासाठी आकृतीबंध म्हणजे वित्त विभागाकडे पाठवून हाय पॉवर कमिटीने मंजुरीसाठी पाठवलेला आहे। 1 वर्ष झालेला आहे। सुधारित आकृतीबंध आता परत आलेला आहे, याच्या अगोदरही आलेला आहे, पण आपल्याला एक्झॅक्टली कळालं नाहीये की रिक्त पद किती आहे आणि जाहिरात कधी येणार। ठीक आहे ना, आजच्या या व्हिडिओमध्ये 8767 पदामध्ये कृषी विभागाची काही पदं ॲड करणार होती, पण ती नाही ॲड झाली, त्यामुळे नवीन वाढीव पदाचा यामध्ये संदर्भ दिलेला आहे। 2267 काहीतरी आहे आणि बाह्य यंत्रणेद्वारे काही आहे, तर असे 2300 पदं जे आहेत तर ती वाढीव पदं आहे, म्हणजे त्यांची तर जाहिरात 100% येणार आहे। कोणती पदं आहे, काय आहे आणि रिक्त पदं आपल्याला कसे कळणार आहे, याच्यासाठी देखील स्ट्रॅटेजी किंवा काय करणार आहोत ते सांगणार आहोत। तत्पूर्वी आपली ही आरंभ बॅच आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी। ठीक आहे, टेक्निकलसाठी देखील आपली टीम आतापासूनच कंबर कसून आहे। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तुम्हाला सगळे सेशन्स जे आहेत असणार आहे, म्हणजे ही तर सध्या ग्रुप बी आणि ग्रुप सीचं आहे, पण इंजिनिअरिंगसाठी आपली बॅच लवकरात लवकर आपण सुरू करणार आहोत ना। आता चालूया। तत्पूर्वी आपलं हे संजय राठोडजी यांनी हे जे ट्विट केलं होतं, आणि हे ट्विट कधीचं आहे, हे ट्विट आहे पहा 3 जुलै 2025 ट्विट आहे। जलसंधारण विभागाचे नव्याने 8767 पदाचा आकृतीबंध तयार करून तो वित्त विभागाकडे सादर करण्यात आला होता। या सर्व पदांना आता हाय पॉवर कमिटीने मान्यता दिली असून लवकरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ही भरती प्रक्रिया जलदरित्या राबवण्यात येईल ना। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की सर 8700 पदासाठी जाहिरात येईल का? मला हा प्रश्न रास्त वाटतो की 8700 पदासाठी जाहिरात येईलच असं वाटत नाही, पण जी नवीन पदं जी तयार केलेली आहे किंवा वाढवलेली आहे, जसं की महामंडळ वाढवलेलं आहे, संभाजीनगरला जे मुख्य ऑफिस होतं राज्यस्तरीय मुख्य ऑफिस संभाजीनगरलाच आहे, मग त्याचं विस्तारीकरण केलेलं आहे, नवीन क्षेत्रीय कार्यालय उभं केलेलं आहे, तर फेररचना या विभागातील जे ऑलरेडी काम करणारे लोक आहेत तर त्यांचं केलेलं आहे। देन धरण सुरक्षा कक्ष देखील स्थापन केलेला आहे, नवीन पद त्यामध्ये येणार आहे। तसंच महानगरपालिकेमध्ये ही भरपूर म्हणजे महानगरपालिका क्षेत्रामध्ये काय की बऱ्याच ठिकाणी पाणी साचणं वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत, वेळेवर त्याचा निचरा होत नाही आणि घरादारात पाणी वगैरे जातं, तर त्याच्यासाठी सुद्धा नियंत्रण आणि सुरक्षा यंत्रणा प्रणाली याच्यासाठी सुद्धा केलेलं आहे। तसंच जिल्हा परिषदेला देखील या आकृतीबंधामध्ये सगळी माहिती म्हणजे त्यांनी सांगितलेली आहे। बघा, हा GR आहे 27 मेचा, ठीक आहे, कालचा GR आहे, ठीक आहे। सुधारित आकृतीबंध यामध्ये सांगितलेला आहे ना। आता यामध्ये नेमकं काय काय सांगितलेलं आहे महत्त्वाचं पहा। एकूण 16,423 पदाचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यात आला होता। 2019च्या शासन निर्णयामध्ये कृषी विभाग आणि जलसंधारण विभाग हे दोन्हीही एकत्र येऊन काम करणार हे ठरलं होतं। कृषी विभागाचे किती 9,942 पदं होते आणि 6,481 पदं जी होती तर ती विभागाची आहे, जलसंधारण विभागाची, मृदा आणि जलसंधारण विभागाची। ठीक आहे, 9,982 पदं ही कशाची आहे, कृषी विभागाची। आता कृषी विभागाची इथं का, कारण आता जलसंधारण काम जे आहे तर ते काय म्हणतात की पाणी अडवा, पाणी जिरवा आणि मृदा जे आहे तर त्यांची सुपीकता वाढवणे याच्यासाठी काम करणं या विभागाचं काम आहे। तर मग यामध्ये वन विभागाचा देखील काही भाग येतो, डोंगराळ प्रदेश वगैरे आहे तर तिथं ते डोंगराला खाचे मारून नंतर मग तिथं पाणी हे करणं, राईट। देन फळबाग असेल, वृक्ष लागवड असेल, हे कृषी विभागाकडचं काम जे आहे तर त्यांना यामध्ये घेण्यात येणार होतं। 9,942 पदं दोन्ही एकासाठी येणार होतं, पण वन विभागाचं ऑलरेडी महसूल विभागाचं आहे, महसूल विभागाचा तर पसारा तुम्ही पाहिलं तर खूप मोठा आहे, हे सगळं तोडून तिकडे देणं म्हणजे आणखी हे होईल, म्हणून ते पदं जे आहेत तर ते गेलेले नाही। म्हणून काय झालेलं आहे की 2,284 पदं वाढीव पदं आलेली आहेत, ही कृषी विभागाची नाही मिळाली, म्हणून ही 2,284 वाढीव पदं या विभागाला दिलेली आहेत। ठीक आहे, मग आता ही 2,284 पदं जी आहेत तर यामध्ये इंजिनिअरिंगची आहे। आता ती कोणती पदं आहेत तर ते पुढे पाहूया। आणि 8,700 पदं म्हणजे 6,483 ही आणि 2,284 ही वाढीव पदं, याच्यासाठी ही जाहिरात येणार आहे। परत काही पदं जी आहेत तर ती मृत संवर्ग त्यांनी जाहीर केलेली, म्हणजे ग्रुप डीची पदं जी आहेत तर त्यांना आता भरायचीच नाही आहे। परत एकदा आता हे पाहिलं ना की माझ्या डोक्याला परत हे होतं, ठीक आहे, एनिवेज ते आता केलेलं आहे आणि समर्पित जे आहे ते लोक ते सध्या ते त्याच्यावर राहणार आहे ना। आता हा झाला वरवरचा भाग, ठीक आहे। नंतर पहा आता आयुक्त, आयुक्त म्हणजे मुख्य ऑफिस, ठीक आहे, आयुक्त छत्रपती संभाजीनगर राज्यस्तरीय ऑफिस जे वाल्मीला आहे ना तर ते महत्त्वाचं ऑफिस आहे, WCDचं आणि WRDचं पण, ठीक आहे। मग आता इथं
मुख्य अभियंता हे पद वगैरे असणार आहे. ठीक आहे, नवीन पदाची जी नावं आहेत ना तर ती त्यांनी चेंज केलेली आहे, ते देखील एक महत्त्वाचं आहे. देन मुख्य अभियंता व मृदा, ठीक आहे, मुख्य अभियंता आणि याच्यासाठी 3 विभागाचा आहे, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर. राज्यस्तरीय तर संभाजीनगरलाच आहेच, पण मुख्य अभियंता आणि यांचं देखील एक जे क्षेत्र आहे तर ते ठरवलेलं आहे. त्याच्यासाठी 39 पदं जी आहेत तर ती काय केलेली आहे, मंजूर केलेली आहे. देन प्रादेशिक विभाग स्तरावरती प्रत्येक प्रादेशिक विभागावरती देखील संरचना केलेली आहे आणि 90 पदांसाठी त्यांचा आकृतीबंध जो आहे तर तो मंजूर केलेला आहे. ठीक आहे. देन दक्षता आणि गुण नियंत्रक पथक पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर अशा याच्यासाठी 63 पदाचा आकृतीबंध जो आहे तर तो मंजूर केलेला आहे. ठीक आहे. देन कार्यकारी अभियंता कार्यालय जे आहे तर ते राज्य स्तरावरती देखील मंजूर केलेलं आहे. 612 पदं जे आहेत तर ते याच्यासाठी मंजूर केलेली आहे. देन पुढं जर पाहिलं तर ही महानगरपालिका क्षेत्रामध्ये ही पथकं जे आहेत तर ते असणार आहे. मुंबई महानगर, पुणे, पिंपरी, नाशिक, उर्वरित 16 महानगरपालिकामध्ये 31 पदं जी आहेत तर ती आहे. देन पुढं जर पाहिलं, ठीक आहे, उपविभागीय अभियंताचं देखील आहे. यामध्ये एकूण 5,775 पदाचा इथं संदर्भ देण्यात म्हणजे आकृतीबंध जो आहे तर तो मंजूर करण्यात आलेला आहे. 33 पदं जे आहेत तर ते दाखवलेलं आहे. त्यामध्ये कोणती विभागीय उपकार्यालय दिलेलं आहे. जलसंधारण आस्थापना मंडळ, ठीक आहे, आता एक मंडळ, स्वतंत्र मंडळ जे आहे तर ते देखील स्थापन केलेलं आहे. यामध्ये 2 पदं जे आहेत तर ती समावेश केलेली आहे. नवीन 2 पदं केलेली आहे समाविष्ट. ठीक आहे, एकूण 12 पदं त्याच्यामध्ये आलेली आहे. आणि जी 9,000 पदं कृषी विभागाची येणार होती तर त्यामधील काही पदं जी आहेत तर ती आता कुठं कोणकोणती आहेत तर ते पाहूया. स्थापत्य अभियांत्रिकी आणि कृषी अभियांत्रिकी शाखेतील उमेदवाराकरता खालील पदे मंजूर करण्यात येत आहेत. ठीक आहे, आता ती 2,200 होती, ही ऑलरेडी पदं जी आहेत तर ती जलसंधारण विभागामध्ये काम करत आहेत. पण जी कृषी विभागाकडून 9,000 पदं येणार होती पण ती न आल्यामुळे जी पदं वाढवलेली आहे तर ही 2,355 आकडा दिसत आहे. कृषी अभियांत्रिकीमध्ये 30 पदं याची असणार आहे. कार्यकारी अभियंता, उप अभियंता 169, वरिष्ठ सहाय्यक जे आहे तर ती 300. देन कनिष्ठ अभियंता हे नाव बदलून टाकलेलं आहे त्यांनी, अगोदर वेगळं होतं आता 622 केलेलं आहे. आणि अभियांत्रिकी सहाय्यक 1244 असं टोटल 2,355 पदासाठी तर जाहिरात नक्कीच येऊ शकते. कारण कृषीचे जी पदं आहेत येणार होते ती आली नाही, त्याच्यामुळे आता या पदं जाहिरात येऊ शकते. ठीक आहे. आणखी यामध्ये तांत्रिक संवर्गाचं पदनाम जे आहे तर ते बदलून खाली दिलेलं आहे त्यांनी. तांत्रिक संवर्गाची बरीचशी नावं चेंज करण्यात आलेली आहे. आता बाकी एवढं काही विशेष यातून आपल्याला फलित असं मिळेल असं काही नाही. फक्त एक आकृतीबंध आहे, जलसंधारण विभागाचा सुधारित आकृतीबंध आहे, नियमित पद आहे आणि एकत्रित पदं जी आहेत तर ती दिलेली आहे. ज्युनियर इंजिनियर, कनिष्ठ इंजिनियरची 1,555 पदं जी आहे तर ती दिलेली आहे. ठीक आहे, एकूण नियमित पदे. नंतर बाह्य यंत्रणेद्वारे किती घ्यायची आहे तर ती दिलेली आहे. भौगोलिक प्रणाली 73 आहे. देन वाहन चालक 418 दिलेली आहे. शिपाई जी आहे तर ती 785 दिलेली आहे. टोटल 1,278 दिलेली आहे. 8,767 पदं दिलेली आहे. आता 8,767 पदं कोणकोणत्या, रिजनल असेल, मुख्य ऑफिस असेल संभाजीनगरचं, देन जे 3 ठिकाणी प्रादेशिक ऑफिस सुरू केलेलं आहे, जिल्हा परिषदेवरती, महानगरपालिकेवरती जी काही यांची संरचना आहे, मंडळाची काही संरचना आहे, धरण कक्ष, धरण सुरक्षा कक्ष दिलेले आहेत, या सगळ्यामध्ये किती ऑफिसेस म्हणजे किती अधिकारी असणार आहेत आणि कोणत्या पदावर असणार आहे ही सगळी मांडणी यामध्ये दिलेली आहे. ना आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, विद्यार्थी म्हणून आपल्यासाठी हे सगळंच माहिती असायला पाहिजे अशी गरज नाहीये. फक्त आता येथून फलित म्हणजे या 8,764 पदांपैकी रिक्त पदं किती आहेत हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. पुढच्या काही काळामध्ये तुम्हाला रिक्त पदाची माहिती देण्याची जिम्मेदारी माझी. रिक्त पदं किती असतील याच्यासाठी मी लढतोय, म्हणजे ती माहिती तुम्हाला काढतो. आणि नंतर मग जाहिरात कधी येणार ते देखील आहे. आता जाहिरात कधी येणार पहा. आता ही पदं सगळी MPSC मार्फतच भरल्या जाणार आहे. ग्रुप बी, ग्रुप सीच्या जाहिराती ज्या आहेत तर ग्रुप बीची जाहिरात आलेली आहे, ग्रुप सीची जाहिरात आपली आणखी आलेली नाहीये, कंबाईनची नाही आलेली. आणि जी नवीन संयुक्त सेवा परीक्षा होणार आहे प्रशासकीय आणि तांत्रिकमध्ये ही पदं जी आहेत तर ती आपल्याला नक्की दिसू शकतात. ग्रुप सी मधली स्पेसिफिकली पदं जी आहेत तर ती दिसणारच आहेत. ग्रुप ए आणि ग्रुप बीचे जी आहे तर ते मला वाटतं की आगामी काही काळामध्ये त्याचं देखील आपल्याला सविस्तर माहिती मिळणारच आहे. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार आहे. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच. थांबतो, पुन्हा भेटूया. राम राम.